निवडणुका आली की आश्वासन येतात, जातीय राजकारण येतं, धार्मिक राजकारण येतं. मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेही विकासाबद्दल बोललं जात नाही. आणि त्यामुळेच याविषयी आता सध्या महत्त्वाची निवडणूक जी आहे ती सध्या घेतली जाणार आहे. 15 जानेवारीला महानगरपालिकेची निवडणूक पार पडणार आहे. तर या 15 जानेवारीला होणाऱ्या महत्त्वाच्या निवडणुकीसाठी नागरिकांच्या नेमक्या काय समस्या आहेत, त्यांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत येणाऱ्या उमेदवाराकडून, हे देखील आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे आता सध्या आपल्याकडे आहेत चेंबूरच्या म्हाडा कॉलनीमध्ये राहणारे काही महिला आहेत, काही नागरिक आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांच्या नेमक्या काय समस्या आहेत त्या. काय सांगाल काकू, तुम्ही म्हाडा कॉलनीमध्ये राहता, तुम्ही किती वर्ष झालं राहताय? मला झाले आता 20 वर्ष. 20 वर्ष. 21 वर्ष. 20 वर्षापासून तुम्हाला कुठल्या कुठल्या समस्या सध्या भेडसावत आहेत? पाण्याचा त्रास आहे, बसीचा त्रास आहे. इथं घर गळतं आमचं. 5व्या माळ्याला घर आहे माझं. घरची रिपेअरिंग अजून झालेली नाहीये. पाणी पूर्ण गळतं. राहायला कागद लावतो आम्ही घरामध्ये. काय करायचं आम्हाला? ही ताई आली निवडून तर आम्हाला काहीतरी अपेक्षा आहे ना, बनून भेटेल म्हणून. त्याच्यामुळे तिच्या सपोर्टला आम्ही उभं आहे. ठीक आहे. आणखी काय समस्या आहे? नेमकी समस्या काय तुमच्या? आम्ही- रस्ते कसे आहेत? मुलं सुरक्षित आहेत का? मेन नाही का, आम्ही जेव्हापासून आलोय 15 वर्ष झालं, आम्ही चेंबूर आचार्य कॉलेज इथे राहत होतो. आम्हाला रूम भेटले 15 वर्ष झाले. पण जेव्हापासून आलोय आम्ही खड्ड्यामध्येच राहतोय आणि म्हणजे रस्ते व्यवस्थित नाही आहेत. मग जसं आलो तसं कमराचा प्रॉब्लेम, पोटदुखी, काही ना काहीतरी म्हणजे त्रास चालू आहेत. विकास आणि मिस्टरांना म्हणजे कमरात गॅप, कुणाचं काय गुडघे, कारण रस्त्याने चालताना पडतंय धडपड, गाड्या देखील सुरक्षित नाहीयेत. अजिबात नाही. ऍक्सिडेंट वगैरे काही ना काही चालूच असतात. म्हणजे कंपन्यामध्ये ना केमिकल भरपूर सकाळी सोडतात, लोकांना ओळखू येत नाहीये. पण इथे आल्यापासून शुगर, थायरॉइड वगैरे सगळ्यांना असे त्रास भरपूर झालेत. आणि इथे आम्हाला अर्जंटमध्ये बस येत नाही, रिक्षा येत नाही. चेंबूर स्टेशनला जाण्यासाठी सुद्धा आम्हाला अवेलेबल नाहीये बस वगैरे काही आहे. हो, काहीच नाही. आता चला रस्त्याचं काम चालू आहे, ठीक आहे, पण आम्हाला नाही का बसची सुविधा 2 वर्ष झालं नाहीये. आम्हाला इकडे पूर्ण खाली जावं लागतं. रस्ताच ठीक नसल्यामुळे रिक्षावाले पण इकडे येत नाहीयेत. इलेक्शन आलंय म्हणून आमचं काय म्हणणं आहे की इलेक्शन आलं तरच रस्ते का म्हणतात. विकास फक्त का रस्त्यांचाच पाहिजे का? महिलांना जे शिकलेत मुलं त्यांच्यासाठी रोजगार हवा का? फक्त शिक्षण घ्यायचं आणि घरी बसायचं? तर मुलांसाठी महिलांसाठी रोजगार पण द्या, फक्त रस्ते बनवून काय करायचं? रस्ते बनतात तर रस्ते दिसतात, विकास होतोय हे दिसतं. मुलांच्या शिक्षणाचं ते दिसत नाहीये. मुलांना जाण्या येण्यासाठी पण व्यवस्था नाहीये. तुम्ही जसं म्हणालात की इथे जशी आहे ना गाड्यांची सोय नाही, रिक्षा वगैरे जात नाही स्टेशनवर, बसेस नाहीयेत, तुम्ही कसा प्रवास करता? आम्ही खाली खाली वाशी नाका तिकडे लांब जातोय, तर तिकडून आम्हाला पण भेटत नाहीये, माहिती नाही. तरी पण 2 किलोमीटर, तरी पण 20 मिनिटं चालत जातो आम्ही. 20-25 मिनिटं. जॉबला पण जायचं असेल ना तर आम्हाला तिकडेच जावं लागतं. शाळेला पण जावं लागत असेल ना तिकडेच जावं लागतं. मुलींना पण आम्ही 8च्या नंतर खाली बिलकुल सोडू शकत नाहीये. का बरं, काय प्रॉब्लेम आहे आमच्या इकडे? इकडे परिस्थिती म्हणजे परिसर ना व्यवस्थित नाहीये. नाहीये, महिलांसाठी पण सुरक्षता नाहीये. गांजा वगैरे नशेडी म्हणजे खाली असतातच, इकडे तिकडे फिरत असतात. त्यामुळे आम्ही सोडू पण शकत नाहीये मुलींना, कोणालाच नाही, मुलाला पण सोडू शकत नाहीयेत. अच्छा, म्हणजे सुरक्षिततेचा देखील प्रश्न जे आहे तो या ठिकाणी निर्माण होतोय. महिला सुरक्षित नाहीयेत, लहान मुलं सुरक्षित नाहीयेत. आणि सध्या तुम्ही ऐकतच असाल जसं लहान मुलं पळवण्याच्या टोळ्या येत आहेत. अशा प्रकारे अशा परिस्थितीमध्ये अशा मुलांना त्रास सहन करावा लागतोय. काय सांगाल तुम्ही? तुम्हाला मुलं वगैरे आहेत? हो, मला 2 एक मुलगी एक मुलगा आहे. माझी मुलगी आता 8वी मध्ये आहे आणि तिला जाण्या येण्याचा खूप प्रॉब्लेम होत आहे. तर आम्ही रस्त्याचे कामं बंद असल्यामुळे आम्हाला तिथं जावं लागतंय. तिथून पण यायला रिक्षावाले येत नाहीत, वरती येत नाहीत आणि इथून खाली पण जायला जात नाहीत. आणि एक मुलांना खाली पण पाठवायचं म्हणलं बिल्डिंगच्या खाली, तर मुलं म्हणजे सुरक्षित नाही आहेत आमची तर मुली. आम्हाला तेवढं पाहिजे. त्यामुळं ताई आहेत त्यांच्या पाठीमागे आम्ही सपोर्ट करतोय, त्यासाठीच करतोय की आम्हाला सुरक्षितता पाहिजे. लोकांना इथल्या मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. आणि ती सुरक्षितता जी आहे त्यांची मागणी जी आहे ती हीच आहे की मुलांना जे आहेत, विशेषतः मुली या ठिकाणी सुरक्षित नाही. आपल्यासोबत एक आजी देखील आहे. काय वय आहे तुमचं आजी, काय सांगता? 57. अच्छा, तुम्ही देखील अशा प्रकारे रस्त्यांचे वगैरे ज्या समस्या ते लोक सांगतात तसं काय आहे, तुम्हाला काय सांगतात? हो हो, त्या समस्या पण आहे. आम्ही इतर लोकांना इतके वर्ष निवडून दिलं पण त्या लोकांनी काहीच केलं नाही. आणि ते आता आमचा विश्वास निकितावर आहे. तर आम्हाला जे करायचं आणि राहिला प्रश्न 33 नंबर बिल्डिंग ते इथपर्यंत 14-15 नंबर बिल्डिंग पर्यंत काही त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रश्न आमचे आहेत. आणि जे मुलांना आता कॉन्ट्रॅक्टमध्ये कामं दिलेत त्यांना परमनंट
त्यांनी 15-15, 20-20 वर्ष कामं केले, त्यांना अजून परमनंट मॅडम केलेलं नाही. आणि इतर म्हणजे काय भरपूर समस्या आहे, मुलींच्या समस्या आहेत किंवा छोट्या छोट्या मुलांचा 10-12 वर्षांच्या मुलांवर खूप लक्ष ठेवावं लागतं. व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. आपण त्यांच्या पाठी आपण शाळेमध्ये धावणार की त्यांच्या पाठी लागणार. भरपूर भरपूर म्हणजे आपण मुलांवर खरं तर आता लक्ष ठेवायला पाहिजे, कारण भरपूर आजकालचं जनरेशन कसं आहे ते तर माहिती आहे. माझी तर हीच तक्रार आहे की ह्या सगळ्यांवर आळा बसावा म्हणून आम्ही निकिताताईंवर विश्वास ठेवलाय आणि त्या तक्रारीचं निवारण करते. एवढेच मी बोलते. तर तुम्ही काय सांगाल, तुम्हाला कुठकुठल्या प्रकारच्या समस्या भेडसावतात? आम्हाला तर सगळे प्रॉब्लेम आहेत. पाण्याचे म्हणजे प्रॉब्लेम आहेत. आज 7 वर्ष झाले नगरसेवक नव्हते, तर आरणे पार्कचे असे गटार तुंबले तर संडास बाहेर येते रोडवरून. मग तेव्हा नगरसेवक कुठे गेला? आज नगरसेवक उमेदवार जसे उभा राहिलेत ना तसे पाय धरतेत. आज का तुम्ही पाय धरता? आम्ही कित्येक वेळेस लेटर टाकले, कित्येक वेळेस सगळ्यांना भेटलो, पण आमच्याकडे कुणी दखल दिलेली नाही. जो समाजसेवा करते, आता निकिता आमच्यासाठी रात्र दिवस पडलेली. मग असं आम्हाला वाटतं की आमचा गरीब उमेदवार असो, पण तो गरिबाचे कामं करणारे आहे. आम्ही रात्रीचं जरी तिला आवाज दिला तर ती बाहेर निघणार. आज आम्हाला पाणी नाही. आमचे मुलं कसे आहेत? वाशी नाक्याला जर रिक्षा चाला म्हणलं तर रिक्षावाल्या सांगती भांडणं झाल्याशिवाय राहत नाहीत. मग आम्ही काही रोज त्या रिक्षावाल्या सांगते भांडणं करायचे का? रस्ते जर नीट असते तर रिक्षावाले आले असते की नसते? रस्त्याची सुविधा नाही, पाण्याची म्हणजे पाण्याची कशी जागोजाग नळ तुटलेले आहेत. वाशी नाक्यातला जर तुम्ही रोड बघितला ना, कंत्राटवाल्यांनी केलेला आहे, तर मधून हे टाकलेले आहेत, गटाराची लाईन टाकलेली, तर बाईक किंवा रिक्षा असे पलटी होते. तर एक माणसाचे 3 माणसं एकाच जागेवर असे पलटी झाले, तर 3 जणांना एवढे टाके झाले. तुम्ही कंत्राट देता, कंत्राटवाल्याकडून पैसे खाता, पोलीसवाला ते सगळे भिडलेले असते त्यांना. कारण कंत्राटवाल्या घेतो, कंत्राट देतात की ते दुसरा चाटू असतोच मध्ये. स्पष्ट बोललेलं बरं, चाटू लोक असतात मध्ये, दलाल. मग ते दलाल त्यांचं अर्ध घेतात, अर्ध ते त्यांच्यात घेतात, पोलीस मॅनेज करतात, त्यांचे कामं ते करतात. आज गोरगरीब जर वाशी नाक्यातून मच्छी मार्केटमधून यायचं झालं तर गाडी तर येतच नाही रिक्षा. आणि बाईकवाल्यान गाडी जर रिक्षा आली तर ती गाडी पलटी झाल्याशिवाय राहत नाही. कारण गटराची लाईन जी आहे ती एक लाईननी काढलीच नाही, ती मधून काढली. ना इकडच्या रिक्षावाल्याला जाता येत ना इकडच्याला येत. आणि बाईकवाला तर पलटीच होतोय. 3 बायको, मुलगी आणि नवरा, 3 संगतीच पलटी झाले. असे आम्ही किती व्हिडिओ टाकले, व्हिडिओ RCF ला दिले, पण कुणी त्याची दखल दिलेली नाही. म्हणजे तक्रार करून देखील तक्रार तुमच्यावर या- केली, आम्ही मोर्चे पण केले त्याच्यावर. रोडचे आम्ही मोर्चे केले. कुठं मोर्चा झाला की नाही आपला? वाशी नाक्यात भारतनगरच्या रस्त्याने आम्ही मोर्चे केले, तरीही दखल नाही दिलेली. अजूनही रस्ता तसाच आहे. आता सुरक्षामधून जाणारा रस्ता तर पूर्ण बंद झालाय. आता रस्ता कुठून आहे? भारतनगरवरून. आता जर कॅम्पमधून जर यायचं झालं रिक्षावाल्याला तर गोरगरिबाला भारतनगर फिरून इकडे यायला मीटर किती होणार? माझ्यासारख्याची ताकद नाही, मी गरीब आहे. नाही माझ्यासारख्याची, शेवट आम्हाला चालत यावं लागतं. कारण कधी आपण म्हणलो ना वाशी नाका चला की रिक्षावाला नाही म्हणतो. मग आपण काय म्हणतो रिक्षावाल्याला? मग तुला जायचंय कुठं? माझ्यासारखी तर काय बोलती, मग काय तुला दिल्लीला जायचंय का? चेंबूर नाही, वाशी नाका नाही, कुठं नाही, म्हणजे भांडणं होते. त्यावेळेस वादावाद झाल्याच्या नंतर पब्लिक जमा होती आणि पब्लिकला काय असतं, फक्त बघायचं असतं की काय चाललंय म्हणून. मग हे आम्हाला सगळी सुविधा आम्हाला नगरसेवकापासून भेटली पाहिजेत, ज्यांनी करून नगरसेवक त्यातला जाणकारी पाहिजे आणि त्यांनी सगळं हे बघितलेलं आहे. अशी आमची निकिता पोळ आहे, म्हणून आम्ही तिच्या पाठीशी आहोत. नक्कीच, म्हणजे अनेक भीषण परिस्थिती आहे या विभागाची आपण पाहू शकतो. म्हाडा कॉलनी सारख्या अशा ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होते की लोकांना नागरिकांना आपल्या मूलभूत सुविधांसाठी देखील लढावं लागते आणि शिवाय जीव मुठीत घेऊन त्यांना राहावं लागते. रोजची ही परिस्थिती आहे. काय सांगाल, तुम्हाला रोज या परिस्थितीतून जावं लागतं? रिक्षावाल्यांची समस्या आहे, तुम्हालाही त्यामुळे मुलांना शाळेतून आणताना नेताना जाताना काही प्रकारचे त्रास होतात तुम्हाला? सबसे पहले तो एक ऑटो तो जाते ही नहीं है. ऑटो वाले को पूछोगे ना आप वाशी नाका जाना है तो पहले ना करता है, लेकिन 10-15 ऑटो खड़े रहता है. ऑटो वाले लोग अपने में मजाक करते रहते हैं, पर सभी के सब ना बोलते हैं. कितने बच्चे, मेरे बच्चा कितने दिन ट्यूशन जा नहीं पाई, वापस रिटर्न लेके आई, लेकिन ऑटो वाले वाशी नाका जाएगा नहीं, चेंबूर जाएगा नहीं, कहाँ जाएगा? मुलुंड, थाने, उनको कहाँ जाना है? तुम ऑटो स्टैंड बनाए क्यों यहाँ? ऑटो स्टैंड इधर चाहिए ही नहीं. जब तुम वाशी नाका नहीं जा सकते हो, कैंप नहीं जा सकते हो, बच्चा के स्कूल की टाइमिंग पे छोड़ नहीं सकते हो, तो ऑटो स्टैंड चाहिए ही नहीं है. और रिक्शा वाले नहीं आ रहे क्योंकि सड़क ठीक नहीं है, तो सड़क सबसे पहले बननी चाहिए. सड़क तो ठीक नहीं है, रास्ता तो चाहिए ही. रास्ता तो इतने खराब है, कोई भी गाड़ी लेके निकलो तो गाड़ी की कंडीशन 10 दिन में खराब है.
इतना रास्ता खराब है। ऊपर से तो पूरा सारे जगह का पाइप टूटा हुआ है, सब पानी आते हैं, वो पानी से गाड़ी फिसलते है, रास्ते के कंडीशन पे गाड़ी फिसलती है। मेरा 4 दिन पहले ही एक्सीडेंट हुआ, मेरा हालत खराब था। लेकिन ऐसा परिस्थिति में कैसे जिएंगे? कभी आधी रात को प्रॉब्लम है तो निकिता को आवाज देती हूँ, निकिता ताई आते हैं साथ में, निकिता ताई को कभी भी आवाज दो, आधी रात को आवाज दो ना तो वो खड़ी होती है। आज तो उनको टिकट मिला, जब टिकट नहीं मिला था तब भी उन्होंने हमारे साथ में थे। एक वही जो औरत है जो हमारे साथ देते हैं, लेकिन अकेले वो भी क्या क्या करेंगे? आधी आधी रात को हमारे साथ साथ आते हैं। इतना प्रॉब्लम, इतना परेशान है इधर, लेकिन इसीलिए हम उनको साथ इसीलिए देते हैं कि कोई भी छोटे मोटे काम के लिए भी वो खड़े रहते हैं। उनको ये नहीं समझ में आता है कि ये काम के लिए हमें नहीं जाना, वो काम के लिए हमें नहीं जाना। कुछ भी उनको बोलो निकिता पोल को, लेकिन वो खड़े रहता हमारे साथ। हम तो उनके बल पे अभी है माड़े पे, बाकी कुछ नहीं है। माड़े पे सारे दुनिया भर का परेशानी है। नक्कीच. तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे लोक इथे राहत आहेत आणि अजूनही सतत तक्रार करून देखील यांच्या समस्यांवर अजूनही तोडगा निघालेला नाहीये. आणि हा तोडगा नक्कीच येणारा उमेदवार जो आहे, नक्की पुढे येणारा जो नगरसेवक आहे, नगरसेविका आहे, जो कोणी व्यक्ती ज्या या विभागाचं नेतृत्व करेल ती या सगळ्या समस्यांचा एकमेव तोडगा काहीतरी काढेल अशी अपेक्षा इथल्या नागरिकांना आहे. आणि अशाच अपेक्षेने उद्याचं जे मतदान आहे ते होणार आहे. उद्याचं मत नेमकं कोणाला जाणार आहे हे याच सगळ्या समस्यांवर अवलंबून आहे, हे देखील उमेदवारांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन गायकवाडसह मी प्रतीक्षा, आवाज इंडिया मराठी.